मुंबईमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरील 550 मॅट्रिक टन निर्माल्याचं संकलन, निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही सुरू, तर विविध चौपाट्यांवरती मिळून 2 दिवसांमध्ये 363 मॅट्रिक टन घन कचरा संकलित। लालबाग राजाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांकडून हात साफ, दागिने आणि मोबाईलची चोरी, आतापर्यंत 3 गुन्हे दाखल। नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरामध्ये आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती। नवाब मलिकांचा जावई समीर खान यांच्या गाडीचा अपघात, अपघातामध्ये समीर खान गंभीररित्या जखमी, अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। चेंबूरमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, खासदार चंद्रकांत हांडोरेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये युवक काँग्रेसकडून संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या पुतळ्याचं दहन, एसव्ही रोडवरती पुतळा जाळून निषेध, संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंना मुंबईमध्ये येण्याचं आव्हान। भिवंडी शहरामध्ये काल विसर्जनाच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा आमदार रईस शेख यांच्याकडून निषेध, काही समाजकंटकांकडून भिवंडीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी ही प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये गणेश विसर्जनाच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला निषेध, गुन्हेगारांना कडक शिक्षा होणार, म्हात्रेंची माहिती। पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत शिबिराचं आयोजन, फडणवीसांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून महिनाभर मोफत आरोग्य शिबिरं, 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासणीचं लक्ष्य, एकूण 1,500 रुग्णालयांचा शिबिरामध्ये समावेश। नवी मुंबईतील आगरी कोळ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, गरजेपोटी वाढीव बांधकाम केलेली घरं तोडणार नाही, लाखो लोकांची घरं नियमित होणार, मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये घेतला निर्णय। आईवरून शिवी दिल्यामुळे ठाण्यामध्ये तरुणाकडून सुपरवायझरची हत्या, आरोपी प्रशांत कदमने क्राईम सिरीज बघून कट रचून केली हत्या, पोलिसांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।